नर्मदे हर पहाटेचे 5 वाजलेत आणि अशा प्रकारचं वातावरण असतं ज्यावेळेस सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यावर पूजा चालू होत असते। आणि याचबरोबर इकडं जे एक लग्नाचा कार्यक्रम आहे हॉलमध्ये, तर इकडं त्यांनी चहा आणि या परिक्रमावासियांसाठी थोडं बालभोगचं नियोजन केलंय। मैया आणि अलबेला हनुमान मंदिर सकाळचे 6:20 झाले तर आपण अलबेला हनुमान मंदिर धामणोद येथून निघालोय महेश्वरच्या दिशेने। महेश्वर 14 किलोमीटर आहे। आजचा आपला परिक्रमेचा 40वा दिवस। नर्मदे मला आम्ही बघतोय याच्यावर युट्यूबवर, मला युट्यूबवर पाहते दररोज पाहतो मी तुमच्यावर। आज 35वा दिवस 37वा दिवस। पायाचं बरं आहे? हा पायाचं बरं आहे का? नर्मदे यार परत बदलल्या आज परत घ्यावं लागले। हा एकच नंबर व्हिडिओ आहे। 40 कुठं आले कुठून आले? संभाजीनगर। ओके म्हणजे आता कुठं उतरतोय, आता सुरुवात करणार, आता इथं उतरलो पाट्यावर। ओके भेटू आपण परत। नर्मदे हर याच्या उद्याचे व्हिडिओ आपण यांना ऐका। आज पुन्हा एक मैयांनी खास आणि असा विशेष असा योगायोग घडवलाय। हे सगळे जे परिक्रमावासी आहेत संभाजीनगरहून आलेत घोडेगाव, आणि ते आपले व्हिडिओ पाहतात। आणि योगायोग कसा घडला सांगा आता तुम्हीच। नाही, योगायोग आम्ही तुमचे व्हिडिओ अभ्यास करूनच आम्ही इकडे यायच्या अगोदर 15-20 दिवसापासून आम्ही अभ्यास करत होतो। तर त्यात तुमचं आम्ही रोज बघायचो आणि आज पहिल्याच दिवशी तुम्ही भेटला आम्हाला, हे आमचं परम भाग्य आहे। खूपच छान वाटलं, वेळोवेळी असंच मार्गदर्शन करा। नाही मार्गदर्शन मैया तुम्हाला करेल, मी फक्त हे माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचायचं। नाही मैयाच्या कृपेने सगळं होऊन जातं, दुसरा काही शब्द नाही आपल्याकडे। नर्मदे हर। सकाळचे 7 वाजलेत, सूर्यदेवाचं दर्शन झालंय। धामणोद शहराच्या आपण बाहेर पडतोय आणि सगळे परिक्रमावासी आपल्या प्रवासासोबत। नर्मदे अर्धा तास झालाय चालतोय। मध्यंतरी आपल्याला आपले फॉलोअर आणण्यापेक्षा आपले मित्र भेटले इथं, जे की परिक्रमा सुरू करता येतं। नर्मदेवर बाबाजींनी इकडं चहा ठेवलाय चुल्यावरती खास परिक्रमावासियांसाठी। सगळ्यांसाठी सेवा करता येतं आणि इथं सगळे परिक्रमावासी। तरी बाबाजी परिक्रमावासीची सेवा करतात धामणोद महेश्वर रोडला। हे त्यांचं दुकान आहे आणि सगळ्यांसाठी त्यांनी चहा बनवला, किंवा पूर्ण परिक्रमावासीसाठी ते चहा बनवत असतात। याच्यावरून तुम्हाला त्यांचं व्यावसायिक स्वरूप लक्षात येत असेल। महेश्वर फक्त 11 किलोमीटर राहिले, मंडलेश्वर 19 किलोमीटर आणि बडवा किती आहे 59। पुढ्या काही तासामध्येच आपण महेश्वरला पोहोचतोय। महेश्वर 10 किलोमीटर। धामणोदवरून काही अंतर चालून आल्यानंतर आपण पोहोचलोय दहिवर या गावात, आणि इथं एक छोटं मंदिर आहे। इथं थोडं आपण आता आराम करूया। 8:15 वाजलेत, परत पुढा प्रवास सुरू झालाय। 8:30 वाजलेत। मा सुगंधदेवी अन्नक्षेत्र आश्रम दहिवर इथं आपण थांबतोय।
एवढे परिक्रमा असली आपण सकाळपासून सोबत प्रवास करतोय. महेश्वर अजून जवळपास 8 किलोमीटर. बस बाबा बस. थोडा ज्यादा नाही बस. या ठिकाणी हे बाबाजींनी इकडं भुईमुगाच्या शेंगाच दिल्यात सगळ्या परिक्रमा वाशासाठी. त्यांचं समोरचं घर. सगळेच जण पेलेत. म्हणजे बघू कसं काय लागत आहे. घरमध्ये सकाळचे 10 वाजले. आपण मातुंदा खराडी या गावातून प्रवास करतोय. खराडी हे गाव आहे. आणि पुन्हा एकदा सगळेजण आरामाला थांबले इथं. कारण चालल्याने थोडे दमत आहेत आणि आपण बसलोय पाळण्यात. आता आपण महेश्वर मध्ये पोहोचलोय. ओंकारेश्वर 67 किलोमीटर असून आपल्याला ओंकारेश्वरला पोहोचायला अजून अंदाजे 65-70 दिवस लागणार आहेत. 11:30 वाजले. आपण महेश्वर शहरातून प्रवास करतोय. मा अहिल्या की पवित्र नगरी में पुन्हा एकदा स्वागत झालंय. मी ज्या शहरात राहतो ते अहिल्यानगर, आत्ताच नामकरण झालेलं शहर. आणि आपल्या शहराचं जे नामकरण झालंय ते अहिल्यादेवी होळकर यांच्या नावामुळेच. जन्मभूमी आपल्या तिकडे आणि कर्मभूमी इकडं मध्य प्रदेशमध्ये महेश्वर इकडे. आणि आपण तिथं पोहोचलोय. खूप भारी वाटतंय. आपण पोहोचलोय राजेश्वरी मंदिराच्या जवळ. आणि इकडेच आपला दुपारचा विश्राम असणार आहे. सकाळी 6:30 वाजता आपण दामनदवरून निघलो होतो. आणि एक 12-15 किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचलोय महेश्वरमध्ये. जैसे मराठी में जो बोल रहे हैं वो आप हिंदी में थोड़ा लिख दो या इंग्लिश में लिख दो. ओके. जैसे जो होगा व्यूअर्स वो अगर मराठी जाने भी ना जाने उसको समझ में आएगा कि ये भक्त लोग क्या बोल रहे हैं आपस में. ठीक है, चलेगा. उसको बोलता सब. हाँ ये तो बराबर है. धन्यवाद. जैसे पिक्चर हुआ हिंदी में उसको नीचे में डाल देता है इंग्लिश में. जैसे सबको समझ में आए बात क्या हो रहा है. ओके. हां, हे राजेश्वरी मंदिर आणि समोरच्या बाजूला ती मैया. गरुडेश्वरवरून निघाल्यानंतर आपल्याला मैयाचा सहवास कमी झाला आहे. आणि आता आपण डायरेक्ट खूप म्हणजे साधारण एक 8-10 दिवसानंतर तटावरती पोहोचलोय. काशी विश्वनाथ मंदिर महेश्वर. आता आपण महेश्वर मध्ये येतो. महेश्वरचं जे
म्हणजे मंदिर आहे, काय भारी म्हणजे कला आहे, काय विषय वेगळाच आहे जरा. एकदम प्राचीन आणि एकदम मनाला भावणारं असं हे काम. आणि याच्या समोरच ते दिसतंय एकदम ते शालिवाहन, जिथं आपण 1 महिन्यापूर्वी त्या बाजूने प्रवास केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या या प्राचीन वाड्यामध्ये महलामध्ये आहेत. इकडून जो रस्ता येतोय हा मयेच्या किनाऱ्यावरून येतोय. आल्या आल्या जे उजव्या बाजूला दिसतंय हे विठ्ठलराव होळकर यांची समाधी आहे. आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर समोरच्या बाजूला जे आपल्याला दिसतंय हे जे आहे हे महादेवाचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची स्थापना आपल्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे. आणि आपण इथून थोडं ह्या बाजूला गेलं मयेच्या बाजूला तर तुम्हाला दाखवतो मी इकडून. हे जे ठिकाण दिसतंय हे अहिल्यादेवी यांची समाधी आहे. आणि ह्या बाजूला मयेचं पात्र आहे. आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था काय आपली इकडे आहे. बाकी बिहारी चे मंदिर, सात्विक भोजन. दंड कुठं ठेवलाय? Hare
अहिल्यानगर कहाँ से अहिल्यानगर महाराष्ट्र।